हॅलो फ्रेंड्स, क्विकली बोलायचं होतं. उद्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे विधानसभेसाठी. गेले कित्येक दिवस इच्छुक असलेले उमेदवार आपल्या सगळ्यांच्या सोसायट्यांमध्ये, गल्लीबोळांमध्ये, रस्ते आपल्या सगळ्यांना मतांचा जोगवा मागताना पाहायला मिळाले. अर्थात ते त्यांचं कर्तव्य करत होते, कारण पुढची 5 वर्षे त्यांना आपल्या सगळ्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे बाय डिफॉल्ट. त्याच्यामुळे त्याच्यात काय आश्चर्य नाही आहे. ते जसं त्यांचं कर्तव्य करत होते तसं आपल्याला सुद्धा आपलं कर्तव्य पार पाडायचं. उद्या सगळ्यांना आपल्या आवडत्या उमेदवाराला आपल्याला मत द्यायचं आहे, न चुकता बाय डिफॉल्ट. कारण हे सगळे उमेदवार जसं मतांचा जोगवा आपल्याकडे मागायला आले होते, त्याची भरपाई म्हणून आपण सुद्धा आपल्या आवडत्या उमेदवाराला मत द्यायचं आहे. पण आपण मत कोणाला द्यायचं हे आपल्या सदसद विवेक बुद्धीला आपण विचारायला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत, मत द्यायच्या आधीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला ठरवायचं आहे की माझं मत कोणाला असणार आहे. वैयक्तिक दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की महाराष्ट्र हे सगळ्यात पुरोगामी असं राज्य आहे संपूर्ण देशातलं. त्याच्यामध्ये केरळ सुद्धा आहेच, पण महाराष्ट्र हे सगळ्याच क्षेत्रामध्ये पुरोगामी असं राज्य आहे. इथे संतांची परंपरा आहे, इथे विद्वानांची परंपरा आहे, समाजसेवकांची परंपरा आहे, आणि अतिशय सहिष्णू आणि पुरोगामी असं राज्य आहे. ह्या राज्याच्या इतिहासाला शोभेल असेच उमेदवार विधानसभेमध्ये गेले पाहिजेत आमदार म्हणून, असं मला वाटतं. या सगळ्यांचं चारित्र्य वैयक्तिक आणि सामाजिक शुद्ध असलं पाहिजे, असं मला वाटतं. असा माझा आग्रह आहे किंवा अट्टहास आहे. आणि शुद्ध चारित्र्याचे म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक चारित्र्य शुद्ध असलेले उमेदवार विधानसभेमध्ये जावेत, हे काय माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे. मतदार म्हणून आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आपण कुणाला मत देतो, आपण कुणाला विधानसभेमध्ये पाठवतो, ह्याच्यावरून आपलं सुद्धा चारित्र्य कळतं. आपलं काय चारित्र्य आहे, आपल्या चारित्र्याचा आरसा म्हणजे आपण निवडून दिलेला उमेदवार असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत हे त्यालाच असेल जो पुरोगामी विचारांचा आहे, जो वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा शुद्ध चारित्र्याचा आहे, निष्कलंक असा उमेदवार आहे, जो सहिष्णू आहे, स्त्री पुरुषांमध्ये भेदाभेद न करणारा, जातीपातींमध्ये भेदाभेद न करणारा, धर्मांमध्ये भेदाभेद न करणारा, आणि अतिशय सदसद विवेक बुद्धीने जगणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा असा उमेदवार हा माझ्या पसंतीचा असेल. जर असा उमेदवार नसेल तर मी सरळ नोटाला मत देऊन येईन. तुमचं काय मत आहे हे तुम्ही सुद्धा मला सांगू शकता कमेंटमध्ये. ओके, अर्थात सांगितलंच पाहिजे असं काही नाही आहे, पण जसं मी म्हणालो की आपण कुणाला मत देणार आहोत त्याच्यावरून आपलं चारित्र्य सुद्धा कसं आहे हे आपल्याला समजणार आहे. एखादा उमेदवार केवळ आपल्या समाजाचा आहे, आपल्या जातीचा आहे, किंवा आपल्याला सोयीस्कर अशा विचारसरणीचा आहे म्हणून त्याला मत देणं, याला सदसद विवेक बुद्धी नाही म्हणता येणार. संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीसाठी, संपूर्ण राज्याच्या प्रगतीसाठी आणि मनुष्य समाजाच्या आणि इथे
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण शुद्ध चारित्र्य असलेल्या माणसांना असेंब्लीमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये पाठवलं पाहिजे. त्याच्यासाठी अतिशय चांगल्याच अशा उमेदवारांना आपण सगळ्यांनी मतदान करूया आणि निवडून देऊया. धन्यवाद.